गरज पडली तर गुन्हे दाखल करण्याच्याही त्या ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना आहे. ऑडिटमध्ये चुका असतील, तपासणीमध्ये चुका असतील, वर्षभर तपासणी केलं असतील ते अधिकारी असतील, कारण अधिकाऱ्यांना कळक निर्बंध आहे की इतक्या दिवसामध्ये आदिवासी आश्रमशाळा चेक केल्या पाहिजे. त्यांनी चेक केल्या नसतील त्यांच्यावर काय कारवाई करायची तेही सांगितलेलं आहे. आश्रमशाळाच्या चालकांनी बेईमानी केली, बदमाशी केली असेल त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आदिवासी मंत्र्यांनी ते मान्यही केलं आहे. पालघर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे ते भूकंपाचे धक्के लागलेले आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही चर्चा झाली? हो, झाली चर्चा. त्यामध्ये आमच्या एसीएसने सांगितलं की सौम्य धक्के लागलेले आहेत, पण ते वारंवार धक्के लागतात आहे. त्याचाही रिपोर्ट तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे. सोनिया गांधी ग्रामीण भागातील शाळांचा मुद्दा घेत अभिजित गुप्ते यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. ते म्हणतात की ग्रामीण भागातील शाळांची जी अवस्था आहे ती सुधारली पाहिजे म्हणून आंदोलन केलं जातं. नाही, ग्रामीण भागाच्या शाळेवर सरकारचं खूप मोठं इन्व्हेस्टमेंट सुरू आहे. आता आमच्या एकट्या नागपूरचा विचार केला तर डीपीसीचा जवळपास 10% पैसे आम्ही शालेय शिक्षणावर खर्च करतो. त्यामुळे डीपीसीचा मोठा क्वांटम त्या ठिकाणी खर्च होतो. ग्रामीण भागातल्या सर्व शाळेचा स्तर सुधारला पाहिजे. एकीकडे आपण सीबीएसई पॅटर्नकडे जात असताना ग्रामीण भागातली शाळा सुद्धा प्रचंड त्याबरोबरची आली पाहिजे. एक काळ असा होता की जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये एक वेटिंग राहायचा, पण आता प्रायव्हेट शाळेचं वेटिंग आणि जिल्हा परिषद शाळा बंद होत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. आंदोलन करायची फार गरज पडणार नाही, पण सरकारची विशेष प्रायोरिटी या भागाला आहे.